श्री गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी। एक चौरंग किंवा पाट घ्यावा, त्याच्यावर स्वामी महाराजांचा किंवा दत्त गुरु महाराजांचा फोटो असेल तर फोटो घ्यावा, फोटो नागंध लावून हार घालावा। त्यानंतर सर्वात अगोदर दीप प्रज्वलन करावे, दिव्याची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावून फुल व्हायचं आहे, त्यानंतर संकल्प करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या साक्षीने आपण हे पारायण करणार आहे, म्हणून गणपती बाप्पांना स्नानाभिषेक करून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। त्यानंतर कलश स्थापना करायची आहे, अक्षतांवर कलश स्थापना करायची आहे, 5 बिळ्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ताम्हणामध्ये घ्यायची आहे, मूर्तीवर स्नानाभिषेक करायचा आहे। त्यानंतर स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्याची स्थापना करायची आहे। त्यानंतर देवघरातील शंखा घंट पूजेमध्ये ठेवायचे आहे, त्याचा विडा ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्या हाताच्या 3 बोटांनी फोटोंना भस्म लावायचा आहे। पूजेच्या समोर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर अक्षता ठेवायची आहे, अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यावर श्री गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे। ग्रंथाची ही पूजा करायची आहे।